जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आत्ता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आमचे मित्र अरुण दादा हावळे गेल्या 8-10 दिवसापूर्वी आमचं ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांच्या मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी मंदिरामध्ये गेले. त्यानंतर आपण जिवळी शिवार या ग्रुपवरती विविध चर्चा ऐकल्या, बघितल्या. त्यानंतरनं आज आणि परत आम्ही मंदिरामध्ये आलो होतो. त्यानंतरनं आज अरुणदादांनी आणि आम्ही मिळून या ठिकाणी आलो आणि बघितलं. अजून जसेच आहे, काम काय झालेलं दिसलं नाही. त्यानंतर संबंधित गुत्तेदार श्री धनराजी टिकंबरे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी झालेली बातचीत व्हिडिओमध्ये पुढे आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हॅलो साहेब, जय जिजाऊ. धनराज बिरादर बोलतो, संभाजी ब्रिगेडचा लोहारा तालुका अध्यक्ष साहेब. आमच्या जिवळीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या मंदिराचं काम चालू आहे. ते गेल्या 1 वर्षभरापासून पेंडिंग आहे. मग आपल्याकडे ते काम आहे म्हणून कळालं. त्याबद्दलची काय आता सध्याची प्रोसिजर काय आहे नेमकं? कुठल्या पत्रे आणलंय ते फक्त वर एक ह्याचे पत्र ते ह्याचे मिळाले ते म्हणजे ते मध्ये उजेडासाठी वर टाकायसाठी. बर, पत्रे आणले, पत्रे बसवले, काम संपलं तिथे काय अडचण नाही. 4-5 दिवसात काम संपलं. नक्की होईल का? कारण का वर्षभर झालं ते असंच पेंडिंग पडले सर. आणि नक्की होतं. 5-6 दिवसात त्याचं काम संपत. आणि थोडी बाकी काय नाही, एक आत्मीयता आहे काय, कारण लोकांमध्ये आता सध्या जनभावना पण आहे. लोक कंटिन्यू याबद्दल ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती गावच्या चर्चा व्हायला लागली. त्यामुळे आमची भावना एवढीच आहे की अडचण जर काय येत असेल तर त्यामध्ये गावकरी म्हणून काय सॉल्व्ह करता येईल का, त्याबद्दल आम्ही कॉल केलाय. बाकी दुसरा काय विषय नाही साहेब. फक्त म्हणजे आता ते पूर्ण पाणी बाहेर काढलं ना आपण. बर, ते पूर्ण काढल्यामुळे थोडस मध्ये अंधार होईल का असा अंदाज होता. मग ते साहेब बी आलते. बर, त्यांनी सांगितलं की 1-2 ठिकाणी ते उजेडासाठीचे वर फायबरचे जे मध्ये हे असले तर त्यासाठी हे केलंय. मग ते दिले ऑर्डर होता, ते आज किंवा उद्या येतील पत्र. बर. आता किती बसून घ्यायचं? तरी साधारण आपल्याला कालावधी किती लागेल बरं? 10 दिवसामध्ये, 10 ते 12 दिवसामध्ये ते कम्प्लीट होऊन जातं. चालतंय. थोडं जरा लवकरात लवकर करा, बाकी काय अपेक्षा नाही. हो. नमस्कार. 8 दिवसापूर्वी आपण बसवेश्वर मंदिराबद्दल आपल्या जिवळी गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज टाकला होता, फोटो टाकले होते. ते काम पूर्ण चालू झाले का नाही पाहण्यासाठी आज सकाळी आम्ही मंदिरामध्ये गेलो. तरी देखील तिथं जे मंदिराचं मटेरियल पडलेलं होतं कसलाच प्रकारचं काम तिथं चालू झालेलं नाही. आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या यात्रा कमिटी असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांना आवाहन केलं होतं की बाबा मंदिराचं काम कशामुळे थांबले, ते अडचणी दूर करा. परंतु तिथं काही रिस्पॉन्स आले नसल्यामुळं आज आम्ही सकाळी संबंधित गुत्तेदाराचा फोन नंबर घेऊन आज त्यांना सकाळी फोन लावला. त्याने आम्हाला पद्धतशीर असं सांगितलं आहे की 10 ते 12 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल, आपण कसलीही काळजी करू नका, असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. धन्यवाद. आमचा व्हिडिओ करण्याचा आमचा मुख्य उद्देश कसलाच राजकीय प्रकारचा नाही, त्यामुळे आपण कुठला गैरसमज करून घेऊ नये.